मी संजय निंबाळकर. सगळ्यांना नमस्कार. मराठी माध्यमातून मराठी भाषेतून शेअर मार्केटचे जे काय शिक्षण दिलं जातं प्रशिक्षण तर ते बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु इतकं सुटसुटीत आणि सोपं करून सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मी अनुभव घेतलेत, मी 2-3 ठिकाणी कोर्सेस केलेले आहेत, पण इतकं कॉम्प्लिकेटेड करून शिकवलं जातं की आपण शिकून आल्यानंतर त्यातलं काहीच कळत नाही आहे आणि कुठलीही गोष्ट ॲप्लाय होत नाही आहे. पुन्हा आपण ते सोडून देतो. पण आता इथं निश्चित कॉन्फिडन्स वाढला आहे की आपण ज्या तुम्ही सगळ्या फॉलो करायला गोष्टी सांगितल्या त्या केल्या तर निश्चित त्याच्यातून आम्ही फायदा काढू शकतो, एवढा मात्र कॉन्फिडन्स आला आहे. त्यासाठी तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं ॲक्च्युली ऑप्शन ट्रेडिंग हे एक व्यसन आहे. जसं दारूचं तंबाखूचं व्यसन असतं तसं ते व्यसन आहे. सकाळी 9 वाजता सगळ्यांचे बरोबर लॅपटॉप किंवा हे ऑन करून जरी प्रॉफिट आहे लॉस आहे तरी आपण ते ट्रेड करतच असतो, कारण ती सवय लागलेली आहे, ती जात नाही आहे. पण परवा इथं आल्यानंतर तुम्ही जे काही एक इंजेक्शन दिलं त्यानंतर त्याचा इफेक्ट आता आहे चांगला चालू. म्हणजे ऑप्शनकडं जाऊ नये किंवा जायचं नाही असा निर्धार केलेला आहे आणि याच्यातच ट्रेडिंग करू. मी 10 वर्षापूर्वी क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करत होतो, पण त्यावेळेस मला टेक्निकल एवढं कळत नव्हतं. त्यावेळी लाईफ हायला जेव्हा क्रूड गेला होता 400-600 वगैरे आणि मी एवढा वरती गेला, हा याच्यापेक्षा वर जाणार नाही म्हणून मी शॉर्ट केला होता. पण तो 5,800 5,900ला गेला तरी माझी पोझिशन कॅरी होती की तो खालीच येणार आहे. शेवटी मी सगळं कॅपिटल संपल्यानंतर बाहेर पडलो. पण म्हणजे हे सगळे अनुभव घेतलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काही शिकवल्यात, इतकं छान शिकवलं आहे, चांगलं आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी सरांनी जसं सांगितलं तसं आपल्याला निश्चित काहीतरी फिजिकल एक्सरसाइज करणं, मेडिटेशन, योगा, स्विमिंग हे निश्चित केलं तर आपल्याला हे शिकण्यासाठी लवकर ग्रास्प करण्यासाठी सवय लावण्यासाठी त्याची मदत होणार आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं वाटते. धन्यवाद.